हॅलो स्टुडंट्स, आय एम रिअली व्हेरी सॉरी. घरातल्या सगळ्या आवाजामुळे मी शिकवू शकले नाही तुम्हाला व्यवस्थित, म्हणून मी लेक्चर एंड केलं. आणि आता मी तुम्हाला सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्हाला पाठवते. ओके. सो आपण शिकतो आहे लॉ ऑफ डिमांड. लॉ ऑफ डिमांड म्हणजे मागणीचा नियम आहे की नाही. हा नियम कोणी लिहिला आहे? प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी त्यांच्या बुकमध्ये लिहिला आहे. ओके. त्यांचं कादंबरी, त्यांचं नॉवेल, त्याचं नाव काय आहे? प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. त्याचं नाव काय आहे? प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, विच वॉज पब्लिश्ड इन 1890, जो 1890मध्ये पब्लिश झाला होता, आहे की नाही. या लॉमध्ये काय एक्सप्लेन केलं आहे? तर द लॉ एक्सप्लेन्स फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन द प्राइस अँड क्वांटिटी डिमांडेड. या लॉमध्ये एक्सप्लेन नक्की काय केलं आहे? तर मागणी आणि किंमत यांच्यामधलं जे व्यस्त संबंध आहे तो यात काय केलेला आहे? दाखवलेला आहे. व्यस्त इनवर्स. कारण बघा, प्राइस वाढली की डिमांड काय होते? कमी होते. किंमत वाढली की मागणी कमी होते. हा आपला मागणीचा नियम आहे की नाही. मग हा मागणीचा नियम कशामध्ये एक्सप्लेन केलेला आहे? लॉ ऑफ डिमांडमध्ये. सो आपण लॉ ऑफ डिमांड शिकणार आहोत. स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डिमांड काय आहे नक्की ते चेक करूयात आपण. ते आहे अकॉर्डिंग टू प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, अदर थिंग्स बिंग इक्वल, इतर परिस्थिती कायम असताना, हायर द प्राइस ऑफ अ कमोडिटी, जास्त असेल जेव्हा वस्तूची किंमत, म्हणजे वस्तूची किंमत वाढली असता, स्मॉलर इज द क्वांटिटी डिमांडेड, तेव्हा मागणी घटते, आणि लोअर द प्राइस ऑफ अ कमोडिटी, लार्जर इज द क्वांटिटी डिमांडेड, जेव्हा प्राइस कमी होते तेव्हा क्वांटिटी डिमांडेड म्हणजे तेव्हा मागणी काय होते? वाढते, आहे की नाही. हा आहे आपला लॉ ऑफ डिमांडचा स्टेटमेंट. सो देर इज सम अजम्पशन्स for law of demand. We have 7 assumptions for law of demand. First is constant level of income. Second is no change in size of population. Third is price of substitute goods remain constant. Fifth is price of complementary goods remain constant. Fifth is no expectations about future changes in price. Next is change in taste, habit, preferences and fashion. And last is no change in taxation policy. लास्ट काय होता? नो चेंज इन टॅक्सेशन पॉलिसी. त्याच्या आधी नो चेंज इन टेस्ट, हॅबिट, प्रेफरन्सेस अँड फॅशन. त्याच्या आधी नो एक्सपेक्टेशन्स अबाउट फ्युचर चेंजेस इन प्राईस. त्याच्या आधी काय होता? प्राईस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स रिमेन कॉन्स्टंट, प्राईस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स रिमेन कॉन्स्टंट, नो चेंज इन साईज ऑफ पॉप्युलेशन अँड कॉन्स्टंट लेवल ऑफ इन्कम. अँड काय? कॉन्स्टंट लेवल ऑफ इन्कम. हे जे आपले 7 अजम्पशन्स आहेत हे आपल्याला शिकायचे आहेत. सो मी आता तुम्हाला लाईनशीर पटापट 7 अजम्पशन्स सांगते. ओके. फर्स्ट इज कॉन्स्टंट लेवल ऑफ इन्कम. बघा, लेवल ऑफ इन्कम कॉन्स्टंट असलं पाहिजे. म्हणजे टू एक्सपिरियन्स द लॉ ऑफ डिमांड, इट इज ॲज्युम दॅट to experience the law of demand, it is assumed that the level of income of the consumer is constant. Why? Because if there is rise in level of income of the consumer will demand more even at increasing price. म्हणजे अगदी प्राइस वाढत जरी असेल तरी कंझ्युमर त्याची डिमांड डिक्रीज करणार नाही. ही विल इन्क्रीज हिज डिमांड. वाय? Because his income is also rising. See, income is rising, so demand will also rise even at increasing price. म्हणजे प्राइस कितीही चेंज झाली तरी सुद्धा डिमांड काय होत जाईल? वाढत जाईल, इन्क्रीज होत जाईल. वाय? बिकॉज देअर इज राईज इन इन्कम ऑफ द कन्झ्युमर. पण आपला लॉचा नियम काय आहे? आपला लॉ काय आहे? तर आपल्या लॉमध्ये म्हटलं आहे की प्राइस इन्क्रीज झाली तर डिमांड काय होते? फॉल होते, है की नाही. when rise in price, fall in demand, it is expect to the law of demand. हे बघा, लॉ ऑफ डिमांड जर का आपल्याला बघायचं असेल तर प्राइस जर का वाढते आहे तर आपली डिमांड काय झाली पाहिजे? कमी झाली पाहिजे. बट इन्कम जर का चेंज होता आहे, बघा इन्कम वाढता आहे तर जरी प्राइजेस वाढल्या तरी सुद्धा आपण डिमांड कमी करणार आहोत का? नाही. का? कारण आपलं इन्कम वाढत आहे ना. सो आपल्याकडे पैसे आहेत पुरेसे वस्तू विकत घ्यायला किंवा वस्तूची मागणी करायला. म्हणून बघा का, टू एक्सपिरियन्स दिस लॉ, इट इज ॲज्युम दॅट लेवल ऑफ इन्कम ऑफ द कन्झ्युमर इज कॉन्स्टंट.
there is no change in level of income of the consumer. Why? It is assumed that the level of income of the consumer is constant. Why? Because if the consumer's income is rising, he will not decrease the demand or he will not reduce the demand even if at increasing price. प्राइस कितीही वाढली तरी सुद्धा तो त्याची डिमांड डिक्रीज करणार नाही. का? बिकॉज हिज इन्कम इज ऑल्सो रायझिंग. ही हॅज मोर पर्चेसिंग पॉवर टू परचेस द गुड्स. ओके. डिमांड मोर टू डिमांड मोर. डिमांड अगदी वाढवण्यासाठी त्याच्याकडे इन्कम वाढता आहे. सो ही विल नॉट डिक्रीज प्राइस इवन ॲट रायझिंग प्राइस. he will not decrease demand even at rising prices. So if we want to experience the law of demand, it is assumed that level of income of the consumer should be constant. Second, no change in size of population. No change in size of population. It is assumed that the size of population remain constant or remain unchanged. Why? Because any change in size and composition of the population of the country affect the total demand for the product. See, पॉप्युलेशन जास्त तर डिमांड जास्त, पॉप्युलेशन कमी तर डिमांड कमी, हे की नाही. मग जर का तुमच्या पॉप्युलेशनची साईज म्हणजे आकारमान आणि कंपोजिशन म्हणजे रचना, तुमच्या देशाचं पॉप्युलेशनची साईज और कंपोजिशन जर का चेंज झाली, दॅट विल ऑल्सो अफेक्ट द डिमांड ऑफ आवर कंट्री, है ना. डिमांड इन आवर कंट्री फॉर द प्रोडक्ट. सो it is assumed. Why assume? To experience the law of demand. To experience the law of demand, it is assumed that size and composition of the population remain constant. There is no change in size and composition of the population. Because if size or composition of the population will change, it will change the demand for the product. So this is also one factor which affecting demand, which need to be constant while experiencing the law of demand. जर का आपल्याला लॉ ऑफ डिमांड एक्सपिरियन्स करायचा असेल तर हा अजून एक असा घटक आहे जो मागणी निर्धारित करायला खूप महत्त्वाचा आहे आणि हा स्थिर असला पाहिजे, तरच आपण मागणीचा नियम अनुभवू शकतो. नेक्स्ट इज prices of substitute goods remain constant. Next is prices of substitute goods remain constant. See, substitute goods examples काय आहेत substitute goods चे? टी अँड कॉफी, शुगर अँड जॅगरी म्हणजे साखर आणि गूळ, इंक पेन और बॉल पेन. इंक पेन म्हणजे शाईचा पेन, बॉल पेन म्हणजे जो आपण 2 रुपयावाला पेन वापरतो ना, तो वाला बॉल पेन. So these are examples of substitute goods. So here we have to assume that prices of substitute goods will remain constant. Why? Because if we are experiencing the law of demand for tea, आपण law of demand हा चहासाठी बघतो आहे. हां, जर का prices of coffee will change, see आपण prices change कोणाच्या होताना बघतो आहे? टीच्या बघतोय, हे की नाही. बट इफ along with tea prices of coffee will be changed, demand for the tea will not change. म्हणजे बघा का एक्झाम्पल कसं देऊ. हां, चहाची किंमत होती 10 रुपये, कॉफीची किंमत होती 12 रुपये. ओके. लॉजिकली चहाची किंमत 10 वरनं 8 वर आली तर आपली डिमांड चहाची वाढायला हवी होती, बट असं झालंच नाही. का? तर कॉफीची किंमत तर 8 पेक्षाही कमी झाली, कॉफीची किंमत 6 रुपये झाली. म्हणजे बघा आता लोक चहा विकत घेतील का? नाही. लोक काय विकत घेतील? कॉफी विकत घेतील. म्हणजे बघा, इवन ॲट डिक्रीजिंग प्राइस, इवन इफ फॉल इन प्राइस, देर इज नो राईज इन डिमांड. बघा, प्राइस कमी झाली पण डिमांड वाढली नाही, है की नाही. म्हणजे याचा अर्थ जर का तुम्हाला लॉ ऑफ डिमांड एक्सपिरियन्स करायचा असेल तर देर इज वन मोर अझम्पशन दॅट prices of substitute goods should remain constant. There is no change in prices of substitute goods. Next is prices of complementary goods should remain constant. Why? See, complementary goods. Examples of complementary goods are: car and petrol, ink and pen,
ओके, और कुछ और कुछ टी अँड मिल्क, है की नाही, चहा आणि दूध. सी कॉम्प्लिमेंटरी गुड्स मीन्स दोज गुड्स विच सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट जॉईंटली. वन ह्युमन वॉन्ट जॉईंटली सॅटिस्फाय, त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी गुड्स, आहे की नाही. मग कॉम्प्लिमेंटरी गुड्सच्या प्राइजेस जर का चेंज झाल्या तर इट विल अफेक्ट द डिमांड ऑफ अवर गुड्स. सी कार इज अवर गुड. आपण लॉ ऑफ डिमांड कारसाठी बघतो आहे. ओके, तर कारच्या प्राइजेस वाढल्या तर लॉजिकली आपण कारची डिमांड काय करतो, कमी करतो. बट सी कॉम्प्लिमेंटरी गुड ऑफ द कार, कॉम्प्लिमेंटरी गुड्स फॉर द कार वॉज पेट्रोल. पेट्रोलची प्राइस तर 80 वरनं 20 वर आली ना. सो इवन ॲट रायझिंग प्राइजेस, बघा जरी पण कारची प्राइस राईज झाली तरी कारची डिमांड फॉल होणार नाही, कारची डिमांड पण वाढेल. वाय? बिकॉज कॉम्प्लिमेंटरी गुड्स, तो पेट्रोलची प्राइस ही काय झाली आहे, ₹20 झाली आहे, है की नाही. म्हणजे जर का कॉम्प्लिमेंटरी गुड्सची प्राइस चेंज झाली तर आपल्याला लॉ ऑफ डिमांड एक्सपिरियन्स करता येणार नाही. लॉ ऑफ डिमांड काय म्हणतो, तर तो म्हणतो जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी घटते. हायर इज द प्राइस ऑफ अ कमोडिटी, स्मॉलर इज द क्वांटिटी डिमांडेड. बट सी 20 लाख रुपीज अशी कारची तुमच्या प्राइस झाली, बट तुमची क्वांटिटी जी आहे ती डिमांड कमी झाली आहे का, नो. वाय? बिकॉज कॉम्प्लिमेंटरी गुड्स दॅट इज पेट्रोल इज फॉर ₹20 ओनली. पेट्रोलची प्राइस काय झाली आहे, डिक्रीज झाली आहे. कॉम्प्लिमेंटरी गुड्सची प्राइस चेंज झाली तर तुमच्या गुड्सची डिमांड पण काय होते, तुमच्या गुड्सच्या डिमांडवर इफेक्ट होतो का, नाही होत. सो इट इज ॲज्युम दॅट टू एक्सपिरियन्स दिस लॉ, इट इज ॲज्युम दॅट कॉम्प्लिमेंटरी गुड्सच्या प्राइजेस, सो प्राइजेस ऑफ द कॉम्प्लिमेंटरी गुड्स शुड रिमेन कॉन्स्टंट. नेक्स्ट इज नो एक्सपेक्टेशन्स अबाउट द फ्युचर चेंजेस इन अ प्राइस. सी फ्युचर चेंजेस, एक्सपेक्टेशन्स आपल्याला नको आहेत कशाबद्दल, अबाउट द फ्युचर चेंजेस इन प्राइस. सो to experience this law, it is assumed that consumer do not expect any further change in price in the future. If consumer expect a rise in price in future, they may demand more in the present at the existing high price. See, तुम्हाला असं वाटतंय, तुमच्या मम्मीला असं वाटतंय की कांद्याची किंमत सध्या ₹45 म्हणजे सगळ्यात महाग आहे कांदे. ओके, आणि तिला हे पण माहिती आहे आता की पुढच्या महिन्यामध्ये कांद्यांची किंमत ₹145 किलो होणार आहे. तर आत्ता जेवढी किंमत तिला जास्त वाटते आहे त्या किमतीला सुद्धा ती मागणी वाढवेल. शी विल इन्क्रीज द डिमांड, शी विल राईज द डिमांड. वाय? बिकॉज शी नो दॅट इन फ्युचर प्राइजेस विल बी मोर, लाईक ₹145 पर kg, है की नाही. म्हणजे किंमत वाढते फ्युचरमध्ये हे तिला माहिती आहे. सो ती आत्ता जी तिला जास्त वाटते त्या किमतीवर ही वस्तू विकत घेऊन मोकळी होईल. वाय? बिकॉज expectations about the future prices. She expect a high price in future, so she will increase demand in present. So to experience the law of demand, it is assumed that no change in future expectations or future changes in price. ज्या फ्युचर प्राइजेस आहेत किंवा एक्सपेक्टेशन्स आहेत, ज्या फ्युचरमध्ये प्राइजेस चेंज होणार आहेत ते एक्सपेक्टेशन्स आपल्याला मिळत नाही असं आपण अज्युम करतो. कोणत्या लॉमध्ये? लॉ ऑफ डिमांडमध्ये. नेक्स्ट अझम्पशन इज नो चेंज इन टेस्ट, हॅबिट्स, प्रेफरन्सेस अँड फॅशन. सो टू एक्सपिरियन्स द लॉ ऑफ डिमांड वी अज्युम दॅट there is no change in taste, habit, preferences and fashions. Why? Because if the fashion will change, see, if the fashion will change even at decreasing price, no one will demand for that product. Like khadi, ड्रेसेस ऑफ खादी, ड्रेसेस मेड फ्रॉम खादी. खादीपासून बनणारे जे ड्रेसेस आहेत ते ड्रेसेस अगदी कमी प्राइजेसमध्ये विकले जात आहेत, बट दे आर आउट ऑफ फॅशन. सो नो वन विल डिमांड फॉर द खादी, है कि नहीं, और क्लोथ्स मेड आउट ऑफ खादी. क्यों? क्योंकि वो तो फैशन से चला गया. सो हमको हमारा लॉ ऑफ डिमांड क्या मिलेगा, एक्सपीरियंस करने को मिलेगा? नो. वाई? बिकॉज
आपला नियम काय आहे? When prices are rising, demand will fall, and when prices are falling किंवा prices are reducing, decreasing, demand will be greater. बट बघा ना, खादीची किंमत कमी झाली तरी सुद्धा डिमांड वाढली नाही. Why? Because it is out of fashion. We don't like, we change our habit, we change our preference, है की नाही? म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की टू एक्सपिरियन्स दिस लॉ इट इज एज्यूम दैट नो चेंज इन टेस्ट, हैबिट, प्रेफरेंसेस एंड फैशन, इनमें चेंज होना नहीं चाहिए. प्रेफरन्सेस, एक्झाम्पल प्रेफरन्स तर देऊ तुम्हाला. बघा, मोबाईलच्या किमती खूप कमी झाल्या आहेत, पण आत्ताचा पिरियड आहे एक्झामचा. एक्झामच्या पिरियडमध्ये आपले आईवडील तरी प्रेफरन्स करतील का? आपण तर नाहीच नाही. आपले मम्मी पप्पा तरी प्रेफरन्स करतील का मोबाईल विकत घ्यायला? नो. दे विल गिव्ह प्रेफरन्स टू द बुक्स अँड मोर नोट्स, है की नाही? नोट्स घ्यायला प्रेफरन्स देतील ते, पण ते मोबाईलसाठी प्रेफरन्स देतील का? नाही देणार. म्हणजे बघा, किंमत कमी झाली पण मोबाईलची मागणी वाढली का? नाही वाढली. वाय? बिकॉज तेव्हा आपण प्रेफरन्स कोणाला देत होतो? बुक्सला प्रेफरन्स देत होतो, आपण स्टडीला प्रेफरन्स देत होतो. मोबाईल इज जस्ट अ वे ऑफ टाइमपास, सो आपण त्याला प्रेफरन्स दिला नाही. पण जर का तुम्हाला हा लॉ एक्सपिरियन्स करायचा असेल तर असं आपण अज्युम करतो की लोकांचे प्रेफरन्स, लोकांचे हॅबिट्स, लोकांच्या ज्या टेस्ट आहेत किंवा फॅशन आहे ती चेंज झालेली नाही आहे, असं आपण काय करतो? एक अजम्पशन करतो. लास्ट अजम्पशन इज नो चेंज इन टॅक्सेशन पॉलिसी. सी, this is very important, or I think this is very good assumption. What is assumption? No change in taxation policy. See, there are two types of taxes. One is direct tax and another is indirect tax. दोन प्रकारचे टॅक्सेस असतात. एक असतं डायरेक्ट टॅक्स आणि एक असतो इनडायरेक्ट टॅक्स. मग डायरेक्ट टॅक्स म्हणजे कोणता? जो प्रत्यक्ष लागतो तुमच्या इन्कमवर, इन्कम टॅक्स. आणि इनडायरेक्ट टॅक्स कोणता? जो वस्तू आणि सेवांवर लागतो, आपल्याला कळून येत नाही, असा अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्स. ओके, सो हे जर का चेंज झाले तर अल्टिमेटली काय होऊ शकतं माहिती का? इनडायरेक्ट टॅक्स चेंज झाला, जो वस्तूवर लागतो. इनडायरेक्ट टॅक्स कमी झाला तर काय होईल रे? वस्तू स्वस्त होईल. मग वस्तू स्वस्त झाली की किंमत कितीही वाढताना दिसते, पण तुम्ही काय कराल? मागणी वाढवाल, हे की नाही? किंवा अजून एखादा एक्झाम्पल, हा का, डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे आपला इन्कम टॅक्स, हे की नाही? इन्कम टॅक्स. पप्पांचं म्हणजे किंमत कमी होते वस्तूची, पण पप्पांचा इन्कम टॅक्स वाढलाय. पप्पांना जो इन्कम टॅक्स द्यावा लागतो तो जास्त आहे. आता पप्पांकडे उत्पन्न उरलं का खर्च करण्यासाठी? नाही. किंमत कमी झाली तरी सुद्धा पप्पा डिमांड वाढवणार नाही. का नाही वाढवणार? कारण त्याचं इन्कम जे खर्चायोग्य होतं, जे डिस्पोजेबल इन्कम होतं, ते काय झालं? कमी झालं. सो it is assumed that to experience the law of demand, no changes in taxation policy. Taxation policy मध्ये चेंज व्हायला नको. The taxation policy of the government has a great impact on demand for the various goods and services. खूप साऱ्या गुड्स आणि सर्व्हिसेसवर टॅक्सेशन पॉलिसीचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो. सो वी ॲज्युम दॅट देअर इज नो चेंज इन टॅक्सेशन पॉलिसी बिकॉज इट हॅज most important impact on our demand for the goods and services. So it is assumed that to experience the law of demand there is no changes in taxation policy also. हे होते आपले अजम्पशन्स फॉर द लॉ ऑफ डिमांड. हे होते आपले इंग्लिशमधले अजम्पशन्स. आता आपण ह्यांना मराठीमध्ये शिकणार आहोत. सो मी आता व्हिडिओ करते आहे एंड आणि हा आपल्याला मी सेंड करते आहे.